एका बाजूला स्वप्नील शेळके यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतो हा खेळाडू खरं तर बहुचर्चित राहिलेला खेळाडू आहे आणि या खेळाडूंना आपण पाहिलं कित्येक मैदानामध्ये चांगली फलंदाजी करत असताना गावदेवी क्रिकेट अकुर्ली संघासाठी धावा जमा केलेल्या आहेत आणि तो फलंदाज आपण आता स्ट्रायकर एंड वरती पाहतोय। दुसऱ्या बाजूने त्याला जोड मिळतीये ती म्हणजेच अर्जुन सोनावणे या फलंदाजाकडून। अशी सलामीची जोडी आपण पाहतो, एका बाजूने अर्जुन सोनावणे आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याच्या अगेन्स्ट स्वप्नील शेळके त्याच्या अगेन्स्ट नसेल त्याच्या सोबतीला असेल आणि असे दोन सवंगडी मित्र एका संघातून खेळत असताना आपण यांना दोघांना दोन सलामीवीर म्हणून फलंदाज पाहतोय। कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज। कर्मवीर आणि धर्मवीर, कर्म काय असणार आहे चांगला क्रिकेट करणं आणि धर्म काय असेल गेल्या 10 वर्षापासून आपल्या गावानं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जो काही क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा बोलबाला ठेवलाय तो बोलबाला तसाच पुढे चालू ठेवणं आणि तो धर्म वाचवायचा असेल तर चांगलं कर्म करणं खूप गरजेचं आहे। पंचांचा इशारा लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ, गेम इज ऑन। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सांगोर्ली क्रिकेट संघाच्या माध्यमातून अनिकेत पाटील आणि अनिकेत पाटील पहिला चेंडू ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू पहा इथे मोठी लवडली अपील खरं तर साकारली, मात्र अपीलीमध्ये तितका उत्साह नव्हता आणि विश्वासही तितका नव्हता। पंचांनी लगेच घेरलं या निर्णयाला आमच्यापर्यंत पोहोचवलं की कुठल्याही प्रकारची इथे धावही नसेल, निर्धाव चेंडू इथे असणार आहे आणि एका डॉट चेंडूची एका निर्धाव चेंडूची सांगता मात्र झालेली आहे। या चेंडूवरती आलाय वाईट चेंडू आहे, ओके वाईट चेंडू इथे पंचांनी घोषित केलेला आहे। वाईटचा इशारा अव्हांतरची धाव संघाच्या खात्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारची खरं तर या चेंडूवरती आपण पाहिलं मोठा फटका घेण्याची जोखीम स्वप्नीलनं खरं तर उचलली नाही, कारण की स्वप्नीलला ही माहिती होतं की इथून हा चेंडू वाईट जातोय म्हणजे बिना मेहनतीची धाव आपल्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। मग अशा वेळी सोप्या प्रसंगामध्ये आपण त्याला अजून कठीण का करायचा आणि हा त्याचा निर्णय होता। यावेळचा बॉल चांगला फटका, अतिशय सुरेख दिशा दिली, क्रिकेटचं कलात्मक प्रदर्शन। या चेंडूला मात्र थर्ड मॅन क्षेत्रामध्ये लेट कट केलं आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी। हा खणखणीत चौकार। या इनिंग मधील चौकार साकारला फलंदाजी करणाऱ्या फलंदाज स्वप्नील शेळके या फलंदाजांना गावदेवी 11 अकुर्ली क्रिकेट संघाचा एक धुवाधार फलंदाज म्हणून आपण या फलंदाजाकडे नेहमीच पाहत असतो आणि तो फलंदाज आहे इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। 5 षटकांचे सामने इथे आपण पाहतो याच्या दिवसामध्ये खेळवले गेलेत आणि त्यामधील पहिला फेरीतील हा अंतिम सामना। या बेलचा चेंडू चांगला फटका, कार्पेटच्या आधारे खेळलेला फटका, डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि त्यानंतर चेंडूची अडव आपण पाहिली। या चेंडूवरती आपल्याला खरं तर एक धाव पाहायला मिळाली। 3 चेंडू मध्ये आपण खरं तर पाहिलं 2 चेंडू यावेळी गोलंदाजाने फेकले होते, एक चेंडू त्यांना अवांतर फेकला होता। 2 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 6। संघ थोडासा बॅकफूट वरती असेल कारण की आतापर्यंत संघानं जो काही कार्यकाल रचलाय गोलंदाजीमध्ये त्यामध्ये धावा जास्त खर्च झाल्यात। यावेळचा चेंडू चांगला फटका, फलंदाज कोण आहे सोनावणे, अर्जुन सोनावणे आणि अर्जुन सोनावणे यानं मात्र या चेंडूला सहजरित्या दिशा दिली आणि जे काही कलात्मक फटके स्वप्नीलनं दाखवले पहिल्या चेंडूवरती तशा प्रकारचा हा कलात्मक फटका यावेळी अर्जुननं देखील खेळलाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर आपण त्याला पाहतोय अतिशय सुंदर अशी फलंदाजी, फक्त गॅप शोधणं हे त्यांचं खरं तर दृश्य राहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि हाच मनसोबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांची फलंदाजी पाहतोय। ऑन स्ट्राइक अर्जुन सोनावणे, गोलंदाजीसाठी अनिकेत पाटील। यॉर्क लेंथ या गोलंदाजीची तर खरंच आवश्यकता आहे संघाला आणि याच गोलंदाजीची खरं तर शोधामध्ये गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे। अनिकेत पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय पहिला चेंडू त्यानं फेकला होता त्यामध्ये तो वाईट चेंडू गेला होता, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू आपण पाहिला होता, तो हा चेंडू होता। पुढील चेंडू अनिकेतचा आडव्या पट्ट्याने घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय, दांडी गुल करून सोडली आहे, फलंदाज बाद होतोय, त्रिफलाचित यष्टी उद्ध्वस्त आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला अर्जुन सोनावणे। पहिला धक्का बसतोय अकुर्ली क्रिकेट संघाला, फलंदाज बाद होतोय अर्जुन सोनावणे। ज्या अर्जुन सोनावणेनं पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता आणि त्याला मात्र इथून माघारी परतावं लागलं, मोठा धक्का बसला संघाला। संघ आपण पाहतोय पहिला गडी गमावला असताना या षटकामध्ये आपण जर विचार केला तर या षटकामध्ये या
5 चेंडू मध्ये आपण या धावा पाहिल्या आणि त्यामध्ये एक विकेट खरं तर जमा केली गोलंदाजांना। त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार त्याला नक्कीच खावे लागले, मात्र त्यानंतर बॅकअप कसं द्यावं याचं उत्तम उदाहरण त्यांना दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये। नाव आहे गोलंदाजाचं अनिकेत पाटील। पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड आणि हे ब्रँड आपण पाहतोय आता मात्र चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये। नाव आहे अनिकेत आणि अनिकेत गोलंदाजीसाठी सज्ज गावदेवी 11 सांगुर्ले क्रिकेट संघाचा एक ए कॅटेगरी मधील हा गोलंदाज आहे। श्रेणी मधील गोलंदाज जरी तो असला, माझं नाव नितीन धरणेकर आहे आणि ते दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये। अतिशय सुरेख फटका, स्टेप आउट केला, पायावरती चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, फाईन क्षेत्रामध्ये खेळलेला हा फाईन फटका। 4 धावा चेंडूवरती लिहिल्या जात आहेत, चौकार। सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 4 धावा या चेंडूवरती आल्या, 4 धाव्याने संघ पुढे। संघाची धावसंख्या वाढताना आपण पाहतोय धावफलकावरती आकार, एकूण धावा धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला चालू होता, अनिकेत पाटील या गोलंदाजाचा वापर झाला आणि तो खेळ आता संपतो आहे एका षटकाचा खेळ संपल्यानंतर षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 14 धावा गावदेवी 11 अकुर्ली क्रिकेट संघाची। ही आतापर्यंतची परिस्थिती आपण पाहिली। पहिल्या काहीशा चेंडूवरती आपण पाहिला तर धावा देखील चांगल्या आल्या, त्यानंतर आपण पाहिलं 5वा आणि 4था चेंडू खरं तर गोलंदाजाचा शुभ कार्यकाल राहिला, मात्र त्यानंतर आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती फलंदाज नितीन धरणेकर यानं चौकार ठोकत असताना संघाला मात्र पुन्हा एकदा धावसंख्या फलकाला आकार देत असताना धावसंख्या अग्रेसर करताना तो फलंदाज पाहायला मिळाला। या फलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय की मोठमोठे फटके घेणं, मोठमोठे फटके घेत असताना संघाला मात्र आपण पुढे सरकवत नेणं हे या संघाचं खरं तर या फलंदाजाचं खरं तर मनसोबे आणि हाच त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि तो खेळाडू आपण पाहतोय। इथून मात्र आपल्याला आता फलंदाजी करताना नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळणार आहे, मात्र फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडवरती कोण आलाय? ज्या फलंदाजाने एक लेटकटचा फटका घेत चौकार आपल्या संघासाठी जमा केला होता तो फलंदाज स्वप्नील शेळके। ऑन स्ट्राईक असेल, गोलंदाजीसाठी निवड झाली आहे ती म्हणजेच मिलिंद वाघमारे या गोलंदाजी आणि मिलिंद वाघमारे आता गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे। अदय विला जेंटच्या माध्यमातून खरं तर त्याची गोलंदाजी आपण पाहणार आहोत। 2 एंडनं हे सामने खेळवले जात आहेत। अतिशय सुंदर अशी विकेट पट्टी आपल्याला पाहायला मिळते। आयोजकांनी केली, समीक्षकांनी खरं तर अंदाज घेतला। आपण पाहतो या विकेट पट्टीला खरं तर क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि इथे आपण जर पाहिलं ही विकेट पट्टी देखील आपण पाहतो त्याच्यासाठी खूप चांगली मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली आहे, त्यांचंही कौतुक करणं खूप गरजेचं आहे। फटका चांगला आहे, मात्र इथे तू मी आणि या दरम्यान विकेट देखील पणाला लागली असती। मोठी जोखीम उठवली होती फलंदाजांनी, कारण की फटका खेळला होता लेटकटचा। त्यानंतर सेकंड स्लिप क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं, त्यानं चेंडूची अडवून केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अडव झाल्या आणि त्यामध्ये धावा घेण्यासाठी वेळ मिळाला नाही फलंदाजांना आणि त्या संधीचा फायदा खरं तर उचलू पाहत होते क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक, मात्र त्यांना फायदा झाला नाहीये, उलटा नफा झाला, एक मोठं जीवनदान मिळालं फलंदाजाला। यावेळचा चेंडू आडव्या पट्ट्याने घेण्याचा प्रयत्न लेग स्लिप क्षेत्रामधील क्षेत्ररक्षकाकडे आणि आता मात्र विकेट गमवावी लागेल की काय? यस, डेफिनेटली बिग विकेट लॉस, मोठा धक्का। स्वप्नील शेळके तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय, दुसरा धक्का बसतोय गावदेवी 11 अकुर्ली क्रिकेट संघाला। फलंदाज बाद, फलंदाज बाद होतोय, धक्का बसतोय संघाला। स्वप्नील शेळके सारखा एक नामवंत फलंदाज इथून मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय। आपण आजच्या दिवसामधून 10 संघ पाहिले त्या स्पर्धेमध्ये खेळले, त्यामध्ये आयान मोबाईल युवा स्पोर्ट नांदगाव संघ खेळला होता आयान स्पोर्ट कोपर संघासमोर आणि त्यामध्ये कोपर संघानं एखादी सामना जिंकला होता। त्यानंतर आरसीसी भगतवाडी आणि सिद्धिविनायक वहाल या 2 संघादरम्यान सामना झाला, तिथे देखील आपण पाहिलं सिद्धिविनायक वहाल संघ खरं तर वरचढ ठरला गेला आणि त्यानंतर आपण तिसरा सामना पाहिला होता अवनेश 11 सावरुली आणि त्यांच्या अगेन्स्ट बाप्पा मोर्या 11 गव्हाण या 2 संघादरम्यान सामना झाला। त्यानंतर आपण नुकताच सामना पाहिला कैलासवासी चिराग 11 पालेखुर्द विपक्ष महेश स्मृती शेलगर संघाने तो सामना जिंकला होता। या सामन्यामध्ये नितीन धरणेकर चांगले फटके खेचतोय, चांगला फटका या चेंडूवरती आपण पाहतोय, का त्यानं स्ट्राईक घेतली होती आणि का त्यानं स्वप्नील शेळके सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट सॅक्रिफाईस करायला लावली होती, त्याचं तो आता मात्र उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय। सुंदर फटका खेळला असताना 4 धावा या चेंडूवरती लिहिल्या गेल्यात, सुंदर चौकार खेचलाय फलंदाजानं आणि 4 धावा आल्या असताना संघाच्या धावसंख्या फलकाला आकार, एकूण धावा धावफलकावरती 18। आतापर्यंत आपण जर नितीन धरणेकर या फलंदाजीचा कार्यकाल पाहिला तर 2 चेंडू आणि सलग 2 चौकार त्यानं मारलेले आहेत।
सलग तिसरा चौकार पाहायला मिळेल का असं चित्र मैदानाच्या आतमध्ये खरं तर उद्भवलं होतं, मात्र तसं काही झालं नाहीये. यावेळी चांगला चेंडू फेकला गोलंदाजानं. गुड लाईन स्पॉटला चेंडूची पिचिंग आपण पाहिले. चेंडूला उचल देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील विसावला गेला. यावेळी हाल्फ हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा खणखणीत षटकार. व्हॉट ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स बाय नितीन धर्णेकर, मॅन फ्रॉम अकुर्ली. आणि हा फलंदाज एक विध्वंसक फलंदाज आहे. कित्येक वेळा आपण पाहिलं या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये तो बरचत असतो, धावा बनवत असतो. आजही तेच दृश्य त्याचं आपल्याला या किंजल ट्रॉफी मध्ये पाहायला मिळतंय. आणि हा फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र सुंदर असे फटके घेतोय आपल्या बॅट मधून आणि संघासाठी धावा उभारण्याकरिता तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रयत्न तो दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं की ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा मात्र रडत बसू नका, कारण की तसं केलं तर मग आपण आलसाचे शिकार होता. आणि आळशी माणसं कधीही इतिहास रचत नसतात. इतिहास रचायचा असेल तर मग प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. महत्वाकांक्षी बनणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच पात्र अशी फलंदाजी आपण पाहतोय. यावेळी फलंदाज नितीन धर्णेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूवरती आपण त्याच्या बॅटमधून एक मोठा घणागती प्रहार पाहिला आणि तिथे षटकार देखील आला होता. त्या षटकारानं संघ आपण पाहतोय पुढे जाताना संघाची धावसंख्या एकूण 24 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद फलंदाजी करतोय, 2 गडी बाद फलंदाजी करतोय तो म्हणजेच गावदेवी 11 अकुर्ली संघ. नवीन गोलंदाजी निवड अमर माठे यावेळी गोलंदाजीसाठी. तर नक्कीच मित्रांनो, आपण ज्या पाहुण्यांची आतुरतेने वाट पाहिली ते आमचे अतिथी मान्यवर समीर पाटील साहेब वाहल यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना इन्व्हाइट करतोय की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. दरम्यान मैदानाकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर विकेट जाताना पाहायला मिळते. धक्का बसतोय संघाला अकुर्लीच्या आणि इथून एक फलंदाज आपण पाहतोय त्रिफलाचीतच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती मिळवली सफलता गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज अमर माठे आणि अमर माठेनं ही सफलता आपल्या नावावरती जमा केली. आल्या तिखट तेवर दाखवले. आपल्यातील जे काही मनसोबे आहेत ते मनसोबे सिद्ध केले मैदानाच्या आतमध्ये. सुंदर अशा फलंदाजीचं प्रात्यक्षिक खरं तर नितीन धर्णेकर हा फलंदाज दाखवत होता. तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. या संधीचा खर तर फायदा उचलला आणि संधी साधू भूमिका साधली ती म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या अमर माठे या गोलंदाजानं. आणि इथून आपण पाहतोय एक मोठा धक्का खर तर त्यानं संघाला दिला, समोरील अगेन्स्ट प्रतिस्पर्धी संघाला दिला आणि इथून मात्र त्या फलंदाजाला त्यानं तंबूचा रस्ता दाखवला. एक सफलता आपल्या नावावरती जमा केली. एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आहे अमर माठे आणि त्या अमर माठेला आपण पाहतोय अनुभव एक ऐसी कंगी है जो सर के बाल झड़ने पर हमें मिलती है आणि आपण पाहतोय त्या अनुभवाचा पूर्णतः वापर करतो यावेळी मैदानाच्या आतमध्ये अमर माठे. पहा किती सुंदर गोलंदाजी आहे त्याची आणि त्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तो मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. फलंदाजांना तो चांगलाच नाचवतोय. गोलंदाज आहे अमर माठे. 2 चेंडू 1 धाव खर्च केली आहे. 1 गड्याला बाद करण्यात यश आलंय. तोच गोलंदाज अमर माठे पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. आता मात्र आव्हान असेल नितीन धर्णेकर नावाचं. ऑन स्ट्राईक नितीन धर्णेकर, मोठे फटके घेणारा हा जखमी फलंदाज. चांगला फटका, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पायांवरती चेंडू खरं तर आपण पाहिलं वेगानं फेकला होता गोलंदाजानं आणि त्यानंतर त्या चेंडूला तशीच दिशा दिली. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आले, क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलं आणि त्यानंतर फेकी झाली. दरम्यान 1 धाव घेण्यासाठी दोनही फलंदाजांकडे पुरेसा वेळ होता आणि त्यांना 1 धावे चेंडूवरती घेतले असताना संघाच्या धावसंख्या फलकाला आकार आपण पाहतोय एकूण 26 धावा, 26 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करते अकुर्ली टीम. क्रॉस बेडलने घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे वाईटचा इशारा. आव्हानतरची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाणार आहे आणि आव्हानतरची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली असताना आपण पाहतोय संघ इथून मात्र पुढे वाटचाल करतोय एकूण 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन बोर्ड. विकेट्स गेल्यात मात्र अजूनही नितीन धर्णेकर हा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि ही सुस्थिती असणार आहे खरं तर संघाची. पहा इथे मोठी अपील, मात्र अपीलीला पंचांनी फेटाळून लावले. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे इथे आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होणार का हा प्रश्न इथे पडलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातोय आणि इथे आपण पाहतोय सांगोली क्रिकेट संघ नक्कीच या स्टंपिंग नंतर त्याने थोडासा जल्लोष साजरा केला. इथून त्यांचा आत्मविश्वास आपण म्हणू शकतो की किती त्यांचा आत्मविश्वास आहे. थर्ड अंपायर डिसिजन लवकरच आपल्यापर्यंत येईल. आय थिंक विकेट
विकेट आहे इथे. सिम्पली आपण पाहिलं तर खरं तर फलंदाज पोहोचला नव्हता आणि त्यानंतर मात्र त्याला इथून माघारी परतावं लागतंय. धक्का बसतोय संघाला, इथून फलंदाज बाद होतोय आणि त्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता इथून नयन धर्णेकर हा फलंदाज पाहायला मिळणार आहे. नितीन धर्णेकर, नयन धर्णेकर हे दोन फलंदाज आपण पाहतो. गावदेवी आकुर्ली क्रिकेट संघाला खरं तर या दोन फलंदाजांनी नाविन्याची झळाळी प्राप्त केलेली आहेच आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्या सानिध्यामध्ये आपण पाहिलं अनेक साऱ्या ट्रॉफ्या त्यांनी जिंकलेल्या आहेत, ट्रॉफ्या चेझिंग त्यांनी केलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. नयन धर्णेकर आणि नितीन धर्णेकर दोन नामांकित फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी एक एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू, लोणच्यासारखा मोरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू अर्थातच अमर माठे. यावेळचा चेंडू चांगला फटका, लोवर फुलटॉस होता. दिशा दिली चेंडूला, ऑनसाइड क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आडवा जातोय, चेंडूला अडवतोय तो आणि त्यानंतर चेंडूची फेकी करतोय. दरम्यान एक धाव आपल्याला इथे पाहायला मिळते. एका धावेनं संघ पुढे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच या एका धावेच्या मदतीनं 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स ऑन बोर्ड. गावदेवी सांगुर्ली आणि गावदेवी अकुर्ली या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीतील 5वा सामना आहे आणि तिथे आपण पाहतोय हा चांगला फटका खेळला यावेळी फलंदाजानं. एक धाव यावेळी आपल्याला पुन्हा एकदा फलंदाज खेळताना पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा ते टिकवून ठेवतायत. या चेंडूवरती आपण पाहतोय या षटक समाप्तीचा देखील पंचांचा इशारा येतोय. षटक इथे संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच धावफलकावरती राऊंड फिगर मध्ये 30 धावा. पाण्याची मागणी आहे. ड्रिंक ब्रेक असेल बघा इथे. पाण्याची मागणी आहे. पाण्याची पूर्तता आयोजक आपण करायची आहे. सुंदर अशा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आदर्श ट्रॉफी एवं किंजल ट्रॉफी असं नामकरण या स्पर्धेचं केलं गेलं. तब्बल 10 दिवसांमध्ये चालणारी क्रिकेट स्पर्धा. 10 दिवस या क्रिकेटच्या हौस जत्रेचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि खरं तर या 10 दिवसामध्ये आपण पाहतोय घर बसल्या प्रेक्षक देखील हे सामने पाहत आहेत आणि त्यांना देखील कुठेतरी मनोरंजन म्हणून या सामन्यांचा आस्वाद घ्यायला मिळतोय. टेक्नॉलॉजी आली आहे त्यामुळं आता मोबाईल वरती सामने पाहणे खूप कमी झाले. त्यानंतर टीव्ही वरती सामने पाहिले जात आहेत. वॉटर बॉय 7-3, आमचा ड्रिंक बॉय 7-3. आपण पाहतोय तब्बल 7 दिवस आज तो खरं तर मेहनत घेतो या स्पर्धेसाठी आणि एखादी स्पर्धा भरवणं म्हटलं की खूप कठीण काम असतं, जोखमीचं काम असतं आणि इथे आपण पाहतोय वॉटर बॉय 7-3 या स्पर्धेसाठी नक्कीच चांगला हातभार लावतोय. ही खूप मोठी मोलाची गोष्ट असणार आहे. खरं तर हे तेजस दादांचं प्रेम आहे आणि आमच्या विजय यांचं प्रेम आहे. त्यांनी जमा केलेला मित्र परिवार आहे आणि संपूर्ण मित्र परिवार त्यांना मिळणारं यश ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण पाहतोय आता मात्र यशाच्या उंच शिखरावरती जाताना पनवेल मधील एक नामांकित स्पर्धा झालीच, मात्र रायगड मध्ये देखील आपण पाहतोय या स्पर्धेचा गाजावाजा राहिलेला आहे आणि नाव आहे किंजल ट्रॉफी, नाव आहे आदर्श ट्रॉफी. नवीन गोलंदाजी निवड होणार सागर पारदी या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. षटक यावेळी मात्र दिलं जातंय आणि सागर पारदी सांगोर्ली क्रिकेट संघाचा एक भेदक गोलंदाज, नेहमीच डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून या गोलंदाजाकडे आपण पाहत असतो. आज मात्र त्याच्याकडे 4थं षटक सोपावलेलं आहे गोलंदाजी करण्याकरिता. समोर आपण पाहतोय फलंदाजीसाठी त्याचा समोर फलंदाज असणार आहे नितीन धर्णेकर. नितीन धर्णेकरच्या फलंदाजीचा आपण जर कार्यकाल पाहिला तर नितीन धर्णेकरनं आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आणि 2 सिंगल अशा प्रकारे आपल्या संघासाठी चांगलीच धावसंख्या उभारली आहे. 16 या धावसंख्यावरती तो नाबाद खेळतोय. 6 चेंडूंचा फेस त्यानं केलेला आहे. चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी खरं तर त्यानं उभारलेली आहे आणि तो फलंदाज आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. कशा रीतीने फलंदाजी होणार, कशा रीतीने गोलंदाजी होणार, या 2 षटकांमध्ये कशा धावा इथे बरसल्या जाणार हे पाहण्यासाठी आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, वेगवान आहे आणि मी आधी म्हटलं की डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज कोण राहिला असेल गावदेवी 11 सांगुर्ली क्रिकेट संघाचा, तर नाव आठवतं आपल्याला सागर पारदी. आणि तो सागर पारदी आता षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती त्यानं त्याचे तिखट तीवर मात्र दाखवलेले आहेत. यावेळचा चेंडू सुरेख फटका बॅटच्या मधोमध, तारीफ हजम झाली नाहीये सागर पारदीची. समोरून नितीन धर्णेकर ऑन द अटॅक आपल्या बॅट मधून खेचलाय. यावेळी हा एक खणखणीत षटकार. 10 संघ असल्यामुळे ज्या हायस्ट पण असेल त्याला 5 बाय भेटेल. 5 स्ट्रेंथ काढलेले आहेत.
तर नक्कीच आपण इथे पाहतोय या चेंडूवरती षटकार आलाय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या फलकावरती आपल्याला 36 धावा पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. खरं तर या डी पूल मध्ये आपण पाहतोय या 10 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदविलेला आहे आणि 10 संघ या स्पर्धेमध्ये नशीब आजमावत असताना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीसाठी आपण पाहतोय त्यातून 4 संघ आपण काढणार आहोत आणि एक संघाला लकी ड्रॉ मिळणार आहे आणि तो लकी ड्रॉ असा असणार आहे जास्तीत जास्त हायएस्ट स्कोर जो संघ जमा करेल तो संघ या स्पर्धेमधून लकी ड्रॉ सामानकरी ठरणार आहे. आतापर्यंतचा हाय स्कोर आहे 65. मोरिया 11 गव्हाण या क्रिकेट संघाने या धावा खरं तर जमा केलेल्या आहेत. बाप्पा मोरिया 11 गव्हाण संघानं. आणि इथून आपण पाहतोय या दोन संघादरम्यान कुठला हाय स्कोर होणार. अकुर्ली संघ जो हायएस्ट स्कोर बनवेल त्याच्यावरती डिपेंड असणार आहे समोरील संघ किती हायएस्ट स्कोर करेल. मग अकुर्ली संघ तो हायएस्ट स्कोर करेल का हा ही प्रश्न आहेच मुलता. चौथं षटक प्रगतीपथावरती चालू असताना सागर पारधी गोलंदाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केले. एक डॉट चेंडू आणि एक षटकार आलेला आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज असेल. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करतोय. फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून टाकून दिलं फलंदाजानं. आम्ही अकुर्लीकर आणि आमच्या बॅट मधून निघतोय हा खणखणीत षटकार. ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स आणि हा परफॉर्मन्स दाखवलाय कोणी तर नाव आठवेल नितीन धर्णेकर जो खरं तर गावदेवी 11 अकुर्ली क्रिकेट संघाचा एक तारणहार फलंदाज ओळखला जातोय आणि तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आग ओकायला सुरुवात करतोय. एक बाईक विजेता खेळाडू आहे. बायकर माइंड म्हणून या खेळाडूकडे आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याचा इतिहास जर आपण पाहिला तर इतिहास खूप भयावह आहे आणि मग गोलंदाजांना या गोष्टीची नोंद घेणं खूप गरजेचं आहे. आपण डेथ ओव्हर स्पेशालिस्ट डेथ ओव्हर स्पेशालिस्ट डेथ ओव्हर स्पेशालिस्टचा नारा लावला यावेळी गोलंदाजी करणाऱ्या सागर पारधीवरती. मात्र दुसऱ्या बाजूनं डेथ ओव्हर मध्ये शेवटपर्यंत थांबत असताना या गोलंदाजानं खरं तर खूप मोठ्या मोठ्या किमया केलेल्या आहेत हे आपण कदाचित विसरलेलो की काय आणि त्याचीच आठवण करून देतोय यावेळी नितीन धर्णेकर हा खेळाडू या चेंडूवरती षटकार फेकून. आतापर्यंत आपण धावा पाहतोय धावफलकावरती 42 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट बॅटिंग करते ती म्हणजेच गावदेवी 11 अकुर्ली टीम. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी सांगुर्ली क्रिकेट संघाचा सागर पारधी सलग 2 चेंडूवरती 2 षटकार खर्च करून बसलेला आहे. आता इथून बॅकअप देणं खूप गरजेचं आहे. तर सलग 3 षटकारांची तो इथे किमया साधेल का हाही प्रश्न मुळात पडतोय आम्हाला. पाहूयात त्या प्रश्नाचं उत्तर या चेंडूवरती असणार आहे. काय रहस्य असणार आहे चेंडू मागचं. गोलंदाजीसाठी सागर समोर नितीन असेल. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडू मध्ये इथं आपण पाहिलं मिलन झालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते आणि हा एक निर्धाव चेंडू इथे आलेला आहे. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडून संघाची धावसंख्या काही वाढणार नाहीये मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. फुलर लेनचा बॉल गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न यावेळी केला नितीननं मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यानं चेंडूचं तो कलेक्शन करतोय आणि या चेंडूवरती आपल्याला एक धाव पाहायला मिळते. एका धावेनं स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा दोन्ही फलंदाजांनी टिकवून ठेवला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव आली असताना संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करताना आपण पाहतोय धावफलका आकार आलाय. एकूण धावा धावफलकावरती 43. यावेळचा चेंडू हवेमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नयन आणि नयन ऑन फायर पुन्हा एकदा निवडलं मिड विकेटला आणि मिड विकेट वरून फेकून दिलं नयन. या फलंदाजानं चेंडूला सीमा पार 6 धावांसाठी येतोय हा मॅक्झिमम षटकार. 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि दोघांची ही बॅट आपण पाहतोय तशीच फिरतीये. त्याच क्षेत्रामध्ये धावा बनवल्या जातात. जास्तीत जास्त फटके मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून त्यांनी खेळलेत आणि हा त्यांचा कार्यकाल आपण पाहिला. संघाची धावसंख्या बनवलेली आहे ती म्हणजेच एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतो 49 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकामध्ये 49 धावा त्यांनी जमा केल्या. आपण जर विचार केला 9.80च्या सरासरीने यांनी धावा खरं तर या जमा आपण त्यांना करताना पाहिलं आणि धावा आपण इथे पाहिला तर त्यांनी त्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर पुढील सामना असणार आहे बघा. अनाउन्समेंट असेल सिद्धिविनायक वहाल क्रिकेट संघाचा संघनायक आणि आयांश स्पोर्ट कोपर क्रिकेट संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलाकरिता इथे यायचं आहे. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना खेळवला जाईल. तर या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की लगेचच हे षटक संपल्याच्या आधी आपण इथे टॉस साठी यायचंय.
नवीन गोलंदाजाची निवड अमर माठे या गोलंदाजाला पुन्हा एकदा निवडलं गेलं. मागील पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं या गोलंदाजानं खरं तर चांगली गोलंदाजी दाखवली, एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू असं आपण नारा देखील तिथं खरं तर आपण या गोलंदाजाबद्दल व्यक्त केला आणि त्या गोलंदाजाला इथून निवडलंय. आणि पहा किती सुंदर गोलंदाजी तो करतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ. वेग तितका फारसा नाहीये, मीडियम पेसर गोलंदाज आहे. मात्र यावेळी आपण त्याचं पाहिलं तर यावेळी सुंदर अशी गोलंदाजी आणि अशा तऱ्हेनं या चेंडूवरती एक धाव आली असताना अर्धशतक कंप्लीट झालंय प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या गावदेवी 11 अकुर्ली क्रिकेट संघाचं. यावेळीचा चेंडू हवेमध्ये आहे, सफलता मिळेल की काय. आणि या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. विकेट जाती आहे. नयन या फलंदाजी मोठा धक्का बसतोय आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. यामध्ये फलंदाज झेलबाद असणार आहे, त्यामुळं स्ट्राईकचा जो प्रश्न होता तो प्रश्न थोडासा लडखडला जाईल आणि स्ट्राईक नितीन दर्णेकरला मिळणं थोडं कठीण होऊन बसणार आहे. आणि आतापर्यंत सांगोली संघाचा हाच प्रयत्न इथून राहिलाय की नितीन दर्णेकर कमीत कमी स्ट्राईक खेळावा आणि त्यासाठी ते प्रयत्न करतायत. आपण इथे पाहतोय आताही त्यांचा तोच प्रयत्न झालेला आहे. मागील चेंडूवरती तोच प्रयत्न झाला. आता चेंडू शिल्लक असतील खरं तर अमर माठे या गोलंदाजाच्या षटकामधील 2 चेंडू आणि इनिंग मधील देखील 2 चेंडू. 5वं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आपण गोलंदाजी पाहतोय. स्वप्नील म्हस्कर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून खेळताना पाहायला मिळेल. एक विध्वंसक फलंदाज म्हणून आपण पाहतोय. मधल्या फलीमध्ये अकोली क्रिकेट संघासाठी खरं तर या फलंदाजाचं योगदान देखील तितकंच चांगलं राहिलंय. मात्र आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. इससे अच्छा मौका नहीं मिलेगा स्वप्नील को खुद को साबित करने का. हा चेंडू चांगला फटका कार्पेटच्या आधारे स्ट्राईक देण्याचा फक्त प्रयत्न त्याचा होता, कारण की त्यालाही माहिती आहे नितीन दर्णेकर हा खूप चांगल्या फॉर्मात आहे. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात आहे, या सीझन मध्ये फॉर्मात आहे, मागील सीझन मध्ये तो फॉर्मात होता. मग आता त्याला या सामन्यामध्ये स्ट्राईक देणं खूप आणि खूप महत्वाचं आहे आणि त्याच निर्णयावरती सक्षम ठरला. वेलचा चेंडू आपण पाहतोय, मोठा फटका इथे खेळलाय, ताकद दाखवली चेंडूवरती, फेकून दिला, एक्झिक्यूट केलं. 6 धावामध्ये चेंडूला चेंडू जातोय सीमा पार षटकार. 14 चेंडू 36 धावांमध्ये नाबाद खेळतोय. काय बहारदार इनिंग साकारली आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या एकूण धावा फलकावरती आपण पाहतोय 57. 57 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. बॅटिंग करते फर्स्ट स्पेल मध्ये ती म्हणजेच अकुर्ली टीम आणि अकुर्ली टीमची बॅटिंग आपण इथे एन्जॉय केली. त्यामध्ये नितीन धरणेकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. नितीन दर्णेकर साठी हा चेंडू गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताना प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जातोय सीमापार. पुन्हा एकदा हा एक येतोय खणखणीत 1 बाउन्स चौकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती कित्येक वेळा खरं तर सराव केलेला या खेळाडूनं. आणि जर या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच लकी ड्रॉ साठी जर हा संघ इथून जिंकला तर लकी ड्रॉ साठी निवडला जाणार आहे. हायेस्ट स्कोर बनेल. चौकार किंवा षटकार येईल का हा प्रश्न मूलतः आयोजकांना पडलाय. यावेळचा चेंडू चांगला फटका गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. येत आहेत. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती इथून पात्र बली पडला. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीनं पुढे सरकताना 17चा खेळ इथे आपण पाहिला संपलेला आहे. 17चा खेळ आपण जर पाहिला तर या पूर्ण सत्रामध्ये 5 षटकं फेकले गेली. कोपर क्रिकेट संघ आपण संघनायक पुरवायचा बघा. अंतिम कॉल आहे आपल्यासाठी. कोपर क्रिकेट संघ संघनायक आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. राहुल पवार संघनायक आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आपला संघनायक पाठवा. आयन स्पोर्ट कोपर 60 धावांचा आपण त्यांचा खर्च धावा पाहिल्या होत्या. त्यानंतर सिद्धिविनायक महाल बाप्पा मोरिया 11 गव्हाण संघाने 65 धावा खर्च जमा केल्या. या सामन्यामध्ये 63 धावा झाल्या आणि 64 धावांचा आव्हान इथे असणार आहे. सांगोर्ली क्रिकेट संघासमोर. टॉस इथे केला जातोय. व्हीआयपी डेस्क मध्ये आपण टॉस पाहतोय. 2 संघाच्या दरम्यान टॉस केला जातोय. एका बाजूने आयन स्पोर्ट कोपर आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक महाल या 2 संघाच्या दरम्यान टॉस. आणि हा टॉस जिंकलाय तो म्हणजेच आयन स्पोर्ट कोपर क्रिकेट संघानं. दोनही संघांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या सत्रासाठी आपण जाणार आहोत. श्वास नासत उत्तटत नाही का. नक्कीच या सत्रासाठी आपण जाऊयात
पलसपे गावचा नव्हे तर आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज अर्थातच दीपक पाटील सर पलसपे इथून मात्र पुढील सत्रासाठी आपल्यासोबत जॉईन होतील. हॅलो, थँक्यू सो मच आकाश. पहिल्या फेरीमधील पाचवा सामना तुम्ही पाहता. एका बाजूला गावदेवी सांगुर्ली आणि गावदेवी अकोर्ली या दोन टीम्स मध्ये, आणि या दुसऱ्या सत्र आणि या सत्रामध्ये मात्र धावा चेस करायच्या 64. परंतु चेस करत असताना 64हून अधिक 66 पर्यंत जर या धावा केल्या तर तुम्हाला बाय मिळू शकते, याची सुद्धा नोंद घ्या. 64 झाल्यात, परंतु ह्या चेस करत असताना तुम्ही शेवटचा एक मोठा फटका, षटकार किंवा चौकाराच्या मदतीनं जर 65च्या पुढे ही धावसंख्या गेली तर गावदेवी 11 सांगुर्ली संघ बाय मिळवू शकते. परंतु त्यासाठी सामना जिंकण्याबरोबर तुम्हाला धावा सुद्धा 66 कराव्या लागतील. कारण बाप्पा मोरया गव्हाण संघानं 59 धावा चेस करत असताना 65 केल्या होत्या. शेवटचा षटकार मारून मात्र त्यांनी त्या धावा केल्या होत्या. त्यामुळे चान्स जरूर आहे अजूनही संघाला. 64 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना तुमच्या समोर येतोय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळाली गावदेवी 11 अकोर्ली संघाकडून. खास करून नितीन धरणेकर 15 बॉल मध्ये 4 षटकार 3 चौकारांच्या सहाय्याने तब्बल 42 धावा त्यानं उभारल्या आणि 100 एक हाती किल्ला मात्र लढवला. सर्वाधिक धावसंख्या त्याचीच होती, बाकी म्हणावी तशी साथ मिळाली नव्हती. आणि गोलंदाजी जर पाहिली तर अमर माठे त्यानं तिसरं षटक टाकलं. त्या षटकामध्ये एवढ्या कमी धावा पाहायला मिळाल्या होत्या, फक्त 6 धावा दिल्या होत्या. अन्यथा सगळ्या गोलंदाजांची मात्र थोडीशी दुलाई, थोडंसं महागडं षटकं ठरली आणि हे चांगलं लक्ष मात्र उभं केलंय. पहिला सामना आपण पाहिला होता आज सकाळी. आयन स्पोर्ट्स कोपर टीमनं जिंकला होता. त्यानंतर सिद्धिविनायक वहाळ संघानं बाजी मारली. त्यानंतर बाप्पा मोरया 11 गव्हाण. चौथ्या सामन्यामध्ये महेश स्मृती शेलकर संघ जिंकला आणि हा 5वा सामना. यानंतर मात्र तुम्हाला दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होणार आहेत. आयन स्पोर्ट्स कोपर विरुद्ध सिद्धिविनायक वहाळ अशी पहिली लढत. तर कोणत्या संघाला मात्र बाय मिळणार आहे, पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ जाईल ते या लढतीनंतर स्पष्ट होणार आहे. चान्स अजूनही आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये बाप्पा मोरया 11 गव्हाण या संघानं 65 धावा जमवल्यात आणि त्यापेक्षा जास्त धावा या चेस करत असताना मात्र जमवल्या. तर सांगुर्ली संघाला सुद्धा अगदी तिसरी फेरी गाठता येऊ शकते. म्हणजे एकतर गव्हाण किंवा सांगुर्ली या दोन टीम्स मधून एका टीमला बाय मिळणार हे मात्र निश्चित झालंय. सामन्याला मात्र सुरुवात होते. व्हाईट बॉलच्या सुरुवातीनं इथे धावांना श्री गणेशा झालाय 1 या धावेनं. 64 धावा या मॅच मध्ये करायचे. सलामीची जोडी आपण पाहतोय गावदेवी 11 सांगुर्ली टीम कडून. एका बाजूला सागर पारदी आणि शुभम वाघमारे. आकाशचा हा बॉल खोदून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर क्लासिक कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, षटकार. आणि हाच आक्रमकपणा दाखवावा लागेल. एकतर मॅच सुद्धा जिंकायची आहे आणि त्या जिंकण्याबरोबर हायेस्ट स्कोर सुद्धा करायचा आहे. आणि ही जर मेहनत केली सांगुर्ली टीमनं तर सलग तिसऱ्या फेरीमध्ये ते जाऊ शकतात. आणि त्यासाठी एक चांगली स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. आणि त्याचा सुरुवात मात्र पाहायला सुद्धा मिळते. सागर पारदीच्या बॅट मधून मात्र हा षटकार आकाश पिंगळेवर. पॉवर प्लेची षटकं आहेत, त्यामुळं नक्कीच बिंदासपणे खेळण्याचा मनसुबे असतात फलंदाजांचे, सलामीवीरांचे, आणि त्याच्यामध्ये काही अंशी इथे यशस्वी ठरतोय. आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. यावरचा आडवा बॅट ना स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढलाय. बॉल मात्र चाललाय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. षटकारानंतर मात्र हा दणदणीत चौकार. 11 धावा धाव फलकावर. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय गावदेवी 11 सांगुर्ली टीम. सागर पारदी इथे मात्र थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतोय आणि हा आक्रमकपणा हवायच. पहिल्या 2 षटकांमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच या धावांचं
चेस होऊ शकतो, पाठलाग होऊ शकतो, परंतु सकाळची मॅच मला आठवते ज्यावेळेस मात्र अयन स्पोर्ट्स कोपर टीमनं याच धावा डिफेंड केल्या होत्या, 61 धावा करायच्या होत्या, त्या धावा डिफेंड सुद्धा झाल्या होत्या. मैदान जर पाहिलं तर फलंदाजांना सहाय्य करते, चांगल्या गोलंदाजांना सहाय्य करते, अगदी म्हणावी तशी खेळपट्टी, खेळाडूला हवी तशी खेळपट्टी मात्र बनवले. टप्प्याचा बॉल समोर खेचलाय साइड स्क्रीनच्या वरतून, काय फटक्यात नेत्रदीपक फटकेबाजी मात्र सुरू झाल्या. सागर पारदीच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार, 2 षटकार 1 चौकार, धावफलकावर धावा मात्र लागल्या तब्बल 17 धावा. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय सागर. अफलातून सुरुवात मात्र केली जाते गावदेवी 11 सांगोली टीम कडून. 64 धावा करायच्या आहेत, परंतु या 64 धावा चेस करत असताना जर 66 धावा केल्या तर या टीमला बॅटिंग करणाऱ्या सांगोर्ली टीमला बाय मिळू शकते. त्यामुळे दोनही कॅल्क्युलेशन त्यांच्या मनामध्ये असणार आहेत. जिंकायचं सुद्धा तेही हायेस्ट धावा काढून. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, घरंगळत जाणारा बॉल डीप मिड विकेटला मात्र फिल्डर आहे, 1 रन त्या ठिकाणी मिळेल. खूपच सुंदर सुरुवात मात्र केले. सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळावं लागेल. सागर पारधी अगदी विचारपूर्वक क्रिकेट खेळतोय. चान्स मिळाली, संधी मिळाली तेव्हा मोठे फटके, आणि आता मात्र सिंगल्स स्ट्राइक सुद्धा रोटेट केला जातोय. 18 धावा धावफलकावर. 18 धावा 18 रन्स. शुभम वाघमारे पहिल्यांदा स्ट्राइक एंड आपल्याला पाहायला मिळेल. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी दोनही ऑन साइडला. एक डीप मिड विकेट आणि बडीश लॉंग ऑन. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. बॅटची एज गलीमधून बॉल निसटलाय. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल मात्र सीमारेषेला स्पर्श करतोय. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र खातं उघडलंय शुभम वाघमारेनं या चौकारानं. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र आकाश पिंगळेवर जोरदार फटके पडलेत. धावफलक मात्र जाऊन पोहोचले अतिशय वेगानं. मात्र 22 या आकड्यावर 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. अकुर्ली संघ खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नितीन धरणेकरची, परंतु गोलंदाजांची पिटाई मात्र सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आकाश पिंगळे महागडा ठरतोय आणि कुठेतरी आता टेन्शन वाढलं असेल ते गावदेवी अकुर्ली संघाच्या पाठीराख्यांसमोर सुद्धा. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र दोनही फलंदाज आक्रमक होत असताना आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 10वं वर्ष या स्पर्धेचं. राऊंड विकेट नाडबा बॅट ना स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे मात्र झेल टिपला जातोय. बॅट्समन आउट होईल आणि पहिला धक्का बसलाय. जाता जाता का होईना मात्र सलामीवीराला बाद केलंय ते आकाश पिंगळेनं आणि ही पहिली सफलता मात्र मिळवून दिले गावदेवी अकुर्ली टीम साठी. बॅट्समन शुभम वाघमारे 4 धावा काढून तंबूमध्ये दाखल. आणि पहिलं षटक जर पाहिलं तर पहिलं षटक थोडंसं चांगलं राहिलंय गावदेवी 11 सांगोली टीमच्या दृष्टिकोनातून, कारण या ओव्हर मध्ये आकाश पिंगळे मात्र बराचसा महागडा ठरला आणि त्यानं धावा दिल्या त्या तब्बल 22 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा चांगली सुरुवात आहे, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र विकेट फेकली ती वाघमारेनं आणि मी सफलता मात्र मिळाली ती आकाशला. 22 धावा झाल्या. 64 धावा या मॅच मध्ये चेस करतोय. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी हव्यात. माझे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर मला सांगतात की 42 धावा अजूनही करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 42 धावा, परंतु बाय साठी 24 चेंडू आणि 44 धावा तुम्हाला कराव्या लागतील. पहिलं षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता मात्र गावदेवी 11 अकुर्ली टीम कडून गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो अर्जुन सोनावणे. रोकावा लागेल. खास करून सागर पारधी इन्फॉर्म बॅट्समन आहे, दुवादार फलंदाजी केले. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण पाहतो डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 8 फिल्डर आतमध्ये आहेत. असं असताना मात्र कोणते फटके खेळणार सागर पारधी याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. अकुटप्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. तीर्थाव चेंडूची सांगता, हे थोडीशी उसळीची जी अपेक्षा केली होती त्याही पेक्षा मात्र कमी
खाली राहिला तुलनेनं मैदानावर त्याची बॅट तळपले आणि काही झालं तरी हा सामना आम्हाला जिंकायचाच आहे या हेतून मात्र तो खेळतोय आणि त्याचा आक्रमकपणा आणि या आक्रमकपणासमोर मात्र हातबल झालाय तो अर्थातच गावदेवी 11 अकोर्ली संघ विचार करण्यास भाग पाडले या फटकेबाजीनं एवढे क्लीन हिट मात्र तो खेळतोय आणि त्याचमुळे मात्र थोडीशी भंबेरी उडाली असेल आता मात्र गोलंदाजांची सागर पारधी लगातार 2 षटकारांचा खेळ मागच्या 2 चेंडूंवर त्यानं मात्र दाखवलाय खूप चांगला बॉल फुलर लेंथ होता त्याला खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं सिंगल येते आणि विचारपूर्वक खेळतोय अगदी जबाबदारी घेतली या संपूर्ण धावांची आणि असाच त्याचा खेळ थोडेसे तुलनेनं थोडेसे खराब चेंडू पाहिले त्याच्यावर षटकार चढवले चांगल्या चेंडूला सन्मान दिला सिंगल्सनं स्ट्राईक रोटेट केली आणि हेच एखाद्या चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं संयम आणि आक्रमकपणा या 2 बाजू असतात फलंदाजांच्या आणि ज्या दोनही बाजू घेऊन समतोल पद्धतीनं या दोघांचा मेळ घालून मात्र तो मैदानामध्ये एखादा फलंदाजी करतो आणि तोच फलंदाज मात्र परिपक्व या क्रिकेटमध्ये ओळखला जातो आणि हेच संयम आणि आक्रमकपणा करतच तुम्हाला मैदानावर बॅटिंग करावी लागते आणि तेच सगळं वैशिष्ट्य मात्र सागर पारधीच्या या खेळीमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत अर्जुन सोनवणे पुन्हा एकदा सज्ज होतोय अमर टोकण न्यू बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावर पहिल्यांदा स्ट्राईक एंडला धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 35 या आकड्यावर 35 यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय इथून मात्र पाहावं लागेल मिड विकेट झोन कडे बॉल चाललाय सिंगल येते एकेरी रन मात्र धावसंख्येमध्ये बदल 36 धावा खूप चांगल्या सरासरीनं मात्र पुढे चाललाय 64 धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 13 ची सरासरी आहे परंतु त्याही पेक्षा जास्त वेगानं मात्र हा धावफलक पुढे पळतोय बॅटची एज आणि तदनंतर मात्र स्टंपवर त्रिफळाची इथे मात्र पाहावं लागेल फलंदाज बाद होतोय ही मोठी सफलता आणि नशिबाची साथ म्हणूया आपण गावदेवी अकुर्ली संघाला मिळते कारण मोठ्या फलंदाजाची विकेट मात्र मिळवले इथून मात्र या सामन्यामध्ये रंग भरले जाणार का टर्निंग पॉइंट ठरू शकतो का मॅचचा हे मात्र चित्र पाहायला मिळणार आहे आता मात्र उर्वरित षटकांमध्ये परंतु बॅड लक म्हणूया दुर्दैव म्हणूया सागर पारधीचं एक चांगली इनिंग तो जरूर खेळला अजून त्याला खेळायचं होतं परंतु तो त्रिफळाचीत बाद होतोय 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 9 बॉल मध्ये 30 धावांची वादळी इनिंग मात्र साकारली निम्म्या जवळजवळ धावा त्यानं आपल्या टीमला करून दिल्यात आता मात्र उरलेल्या फलंदाजांना हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे परंतु सागर पारधी हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानामध्ये नसेल ही त्यांच्यासाठी खंत आहे परंतु आता टीम मीटिंग कॉल करण्यात आले गावदेवी 11 अकोर्ली टीम कडून आणि या टीम मीटिंग मध्ये अजूनही चाचपणी केली जाते अजूनही या मॅच मध्ये आपण जिंकू शकतो या मॅच मध्ये आपण पुनरागमन करू शकतो याची जाणीव आता मात्र कर्णधाराने अकोर्ली संघाच्या सगळ्या खेळाडूंना करून दिली असेल आणि महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवली ती अर्जुन सोनवणेनं 2 षटकांचा खेळ संपला 36 धावा खूप चांगली बढत घेतली अकोर्ली संघानं परंतु एखादं चांगलं षटक जर पाहायला मिळालं अकोर्ली टीम कडून तर या मॅच मध्ये पुनरागमन करता येऊ शकतं 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आणि बाय मिळवायची असेल तर 30 धावा कराव्या लागतील 3 षटकांमध्ये 30 धावा बाय साठी जिंकण्यासाठी 28-10च्या सरासरीनं चालायचं आहे परंतु हे कॅल्क्युलेशन फार इम्पॉर्टंट आहेत कारण 64 धावा जिंकायला हव्यात परंतु पुढे जायचं असेल तर 66 धावा मग शेवटच्या बॉलवर 1 धावेमध्ये सिंगल आली तर त्यामुळे शेवटची 1 धाव असताना सुद्धा त्यांना एखादा मोठा फटका मारावा लागणार ही पण कसोटीच आहे जर तिथपर्यंत पोहोचला तर परंतु इथे मिळालेल्या विकेटचा आता मात्र कशा पद्धतीने उपयोग करतोय कारण महत्वपूर्ण विकेट महत्वपूर्ण सफलता मात्र मिळवली ती अर्जुन सोनवणेनं आणि पुन्हा एकदा आता पाचारण करण्यात आले संघाचा मुख्य गोलंदाज जरी पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरला असला तर त्याच्यावर मोठा आत्मविश्वास आहे सगळ्यांचाच आकाश पिंगळेच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिलाय 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय केतन देशमुख खूप चांगला बॉल यावेळेस मात्र फुलर लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता थोडासा कमबॅक जरूर केला जाईल या मॅच मध्ये आत्मविश्वास ढासळून न देता मात्र फलंदाजी करावी लागेल ती सांगोर्ली संघाला सामना पाहायला गेला तर अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे बॅलन्स आहे 50-50 चान्सेस दोन्ही टीम साठी अजूनही असणार आहेत राईट अमोर द विकेट ना
पिंगळेचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, इथे आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हीच गोलंदाजी हवी होती पहिल्या षटकामध्ये, तेच आता सगळे पाठीराखे म्हणत असतील. असंच जर षटक पडलं असतं पहिलं तर या मॅच मध्ये आपण मजबूत स्थितीमध्ये असतो. परंतु सागर पारधीच्या विध्वंसक इनिंग समोर थोडासा अस्ताव्यस्त झाला होता अकोर्ली संघ, परंतु त्याची विकेट जशी मिळवली तसा मात्र या मॅच मध्ये पुन्हा कंबर कसले. आकाश पिंगळेला षटक देण्याचा निर्णय झाला एक लॉंग टीम मीटिंग नंतर, तो आतापर्यंत योग्यच म्हणावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला चकवत बॉल चाललाय. इथून मात्र टायमिंग नाहीये, हळूहळू बॉल सरकतोय. तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. आता सांगुर्ली संघ म्हणत असेल बाय नाही मिळाली तरी चालेल, परंतु या 64 धावा होऊ द्या. हे आमच्यासाठी आता फार महत्वाचं आहे. आता त्या 2 धावांचा वरच्या विचार करणार नाही सांगुर्ली संघ. काही झालं तरी आता जिंकायचं आहे. 64 धावा करायच्या आहेत. आणि हे असतं क्रिकेट मधलं प्रेशर. कधी सामना कोणाच्या बाजूने फिरेल याचा काही नेम नाही. लोवर फुल टॉस बॉल होता, खोलाट पडला. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. आकाश पिंगळेचा आत्मविश्वास आता मात्र वरच्या लेवलला आहे. ज्या गोलंदाजावर मात्र हल्ले चढवले तेव्हा मात्र शांत होता, परंतु आता मात्र तो आक्रमक झालाय. आकाश पिंगळे पहिल्या 4 बॉलवर फक्त 2च धावा दिल्यात. इथे थोडासा बॅकफुटवर सरकलाय पुन्हा एकदा गावदेवी 11 सांगुर्ली संघ. सागर पारधीची बॅटची एज आणि त्यानंतर मात्र त्रिफळा उडाला आणि त्यानंतर थोडासा टेन्शन मध्ये जरूर गेला आणि त्याच फलित आता मात्र गावदेवी अकोर्ली संघानं हा फायदा उठवलाय आणि या मॅच मध्ये पुनरागमन करण्याची जोरदार तयारी सुरू केली. खूप चांगली बॉलिंग होते. अगदी पहिल्या षटकामध्ये एवढा महागडा ठरल्यानंतर वाईड लाईन यॉर्कर, फुलर लेन डिलिव्हरी हाताळणं सोपं नव्हतं, परंतु जो विश्वास दिला आकाश पिंगळेला पुन्हा षटक देण्याचा मी नक्कीच कर्णधाराचं कौतुक करेन. कारण त्याच्यावर जो विश्वास दाखवला आणि या विश्वासाला तडा जाऊ दिला नाहीये आणि त्याच जोरानं, त्याच वेगानं, त्याच हिमतीनं मात्र तो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, लढतोय आपल्या अकोर्ली टीमसाठी. पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये आणि कमालीचं कमबॅक, यू टर्न, सामन्याला यू टर्न देणारी विकेट ठरली ती सागर पारधीची. खूप चांगली बॉलिंग. इथे आणखीन एक वाईड लाईन यॉर्कर पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी, यॉर्कर लाईन पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये मात्र पुनरागमन केलंय गावदेवी 11 अकोर्ली टीमनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये सांगुर्ली संघ तुम्ही जमवल्या फक्त 3 धावा आणि आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 39. येणारी 2 षटकं आणि गरज आहे ती 25 धावांची. 25 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. आता टेन्शन वाढलंय सांगुर्ली टीमचं. गावदेवी आज मात्र कोणाला पावणार, सांगुर्ली की अकोर्लीला, हे येणारा काळ ठरवणार आहे. 1-2 मोठे फटके बसले तर सांगुर्ली संघ पुनरागमन पुन्हा एकदा करू शकतो, परंतु ज्या मोठ्या आत्मविश्वासानं लढलाय अकोर्ली संघ, आकाश पिंगळेचं जरूर कौतुक करेन. कारण प्रत्येक चेंडू जर त्याचा पाहिला तर अगदी यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू ठेवले, जेणेकरून फलंदाजांना मोठे फटके खेळूच दिले नाही आहेत आणि तीच गुणवत्ता होती त्याच्यामध्ये. सागर पारधीने त्याच्यावर हल्ला जरूर चढवला, परंतु आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी केली तर या खेळपट्टीवर गोलंदाजांना सुद्धा यश मिळू शकतो याची प्रचिती आपल्याला आता पाहायला मिळाली. आणि आता मात्र हा सामना कमालीचा हाय व्होल्टेज चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू आणि 25 धावा, सगळ्यांचं लक्ष लागलंय आता मात्र अकोर्ली की सांगुर्ली. या 2 टीम्स मधून मात्र कोणता संघ पुढे जाणार. तर 12 चेंडू आणि 25 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल यावेळेस अविनाश गायकवाडचा आणि निर्धाव चेंडू. आता प्रेशर पहा, मगासपासून सांगुर्ली संघाच्या गोटामध्ये ज्या टाळ्या वाजत होत्या आता मात्र थोडेसे चेहरे जर पाहिले तर हताश झालेत, निराश झालेत. सागर पारधीच्या विकेट नंतर किती अवलंबून होता या विकेटवर सांगुर्ली संघ हेच प्रामुख्याने पाहायला मिळतंय. बॅटची एज लागून मात्र बॉल चाललाय. फाईन लेगच्या दिशेने 1 रन मिळेल. एकेरी धावीनं तसं फारसं फरक पडणार नाहीये. काही झालं तरी 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे.
थोडंसं स्टेप आउट केलं होतं. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळतंय. ते पंचांवर दबाव टाकण्याचा नक्कीच नेहमीच आपण पाहत असतो. जेव्हा मॅचेस कमालीच्या हाय व्होल्टेज असतात तेव्हा पंचांची सुद्धा परीक्षा असते. आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 41 या आकड्यावर. 41 लोवर फुल टॉस बॉल गॅप मध्ये आहे आणि बॉल मात्र सीमारेषा पार. आत्मविश्वास वाढवणारा सांगुर्ली टीम साठी हा खणखणीत असा चौकार. केतन देशमुखनं पुन्हा एकदा प्राण ओतलेत या मॅच मध्ये. अजूनही आम्ही हा सामना सोडलेला नाहीये. एक चांगलं षटक कुर्ली संघाने टाकलं म्हणून काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे, माझ्यामध्ये सुद्धा चांगल्या फलंदाजाचा पाहायला गेलं तर गुण आहेत आणि तेच गुण आता मात्र सिद्ध करत असताना केतन देशमुखच्या बॅट मधून मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देणारा हा चौकार पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 45 या आकड्यावर. इथून 19 धावांची गरज आहे. उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 बॉल 19. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या धावा तशा पाहायला गेला तर सहज रीतीने चेस होऊ शकतात. परंतु त्यासाठी आता मात्र या दोनही फलंदाजांना थांबून खेळावं लागेल. अमर ठोकळ, केतन देशमुख दोनही फलंदाजांनी अशा कित्येक इनिंग आपल्या टीमसाठी आतापर्यंत करून दिल्यात. त्याच इनिंग आता मात्र तुम्हाला आठवावे लागतील. तीच मैदानं जी गाजवलेत तुम्ही आजपर्यंत ती मैदानं आठवावे लागतील. कशा पद्धतीने तुम्ही खेळला होतात, मोठ्या आत्मविश्वासाने कसं सामोरं गेलं होतं गोलंदाजांना, या सगळ्या इनिंग आता तुम्हाला डोळ्यासमोर आणून आता मात्र खेळ करावा लागेल. परंतु या चौकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये घुसण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय तो गावदेवी 11 सांगोली टीमनं. अविनाश गायकवाड गोलंदाजी करतोय, त्याला थोडंसं समजवलं जात आहे, थोड्या टिप्स दिल्या जातात, हे फार गरजेचं आहे अकोर्ली टीम कडून. कारण अजूनही मॅच बॅलन्स आहे, कोणताही संघ जिंकू शकतो. अनप्रेडिक्टेबल गेम ऑफ क्रिकेट आणि अनसर्टनिटी नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचमुळे मात्र मोठ्या संख्येने हा प्रेक्षक वर्ग उगाच वेडा नाहीये या खेळासाठी. या मोठ्या संख्येने जमलेला प्रेक्षक वर्गाचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. थोडं स्पीडअप करा, आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अकोर्ली टीम थोडं स्पीडअप करा. 19 धावांची गरज आहे. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एखादा चौकार या उर्वरित 3 चेंडूंमध्ये आला तर अजूनही मॅच बॅलन्स राहू शकते सांगोली टीम साठी. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, मिडऑफच्या दिशेनं गोलंदाज स्वतः जात होता. पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेसाठी सरसवल्यात. ओ स्मार्ट रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना काय वेगानं मात्र दोघे पळालेत. आता मात्र काही झालं तरी माझ्या गावासाठी लढायचं आहे. एक एक धाव फार महत्वाची आमच्यासाठी आणि या 2 धावा मात्र महत्वपूर्ण जोडत असताना केतन देशमुख धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. 47 ऑन बोर्ड. अद्यापही 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट खेळवला जाईल. तेवढाच प्रेक्षकांना थोडासा टाइमपास. 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. काय घडणार या सामन्यामध्ये सगळ्यांचं लक्ष मात्र लागलंय. कमालीचा हाय व्होल्टेज मुकाबला, एक चित्तथरारक सामना होण्याची चिन्ह मात्र मैदानावर. खराब चेंडू होता, हा खराब चेंडू होता. अशा वेळेला मात्र अशा पद्धतीची चेंडू रन मात्र पूर्ण केली जाते. इथून मात्र पाहावं लागेल. दोनही पंच एकमेकांशी चर्चा करत असताना इथे डिसिजन मात्र पेंडिंग आहे. नो बॉलचा इशारा. गुड डिसिजन. क्रीजच्या बाहेर जर आजकाल कोणत्याही गोलंदाजाने टप्पा टाकला यासाठी फ्री हिट असणार आहे तर नो बॉल ऑब्व्हियसली. आणि चांगलं असतं नेहमी दोन्ही पंच एकत्रित येऊन डिसिजन देणं. कोणताही वेगळा निर्णय जाण्यापेक्षा हे चर्चा करणं, थोडंसं थांबणं कधीही चांगलं. या 2 धावा मात्र मिळाल्या आणि धावसंख्या 49. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा हा बॉल. फुल टॉस बॉल. इथे मात्र चांगली संधी होती या मॅचला बढत निर्माण करण्याची. सांगोली संघाने ही संधी सोडली. फुल टॉस बॉल होता परंतु टायमिंग झालं नाहीये आणि मिस टायमिंग स्ट्रोक आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे चालले. गावदेवी 11 सांगोली संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 14 धावा असं समीकरण या मॅच मध्ये अजूनही अकोर्ली संघानं होप सोडलेले नाहीयेत. त्यांना माहिती आहे कोणत्याही क्षणाला आकाश पिंगळे सारखं षटक जर पडलं शेवटचं तर या मॅच मध्ये आपण जिंकू शकतो याची जाणीव त्यांना आहे. त्यासाठी हा अतिशय महत्वाचा चेंडू घेऊन अविनाश गायकवाड. अविनाशचा हा बॉल सरळ खेळलाय. अतिशय वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून फरार.
व्हॉट अ सुपर टायमिंग. लॉंग ऑन सीमारेषा क्रॉस करत असताना या मॅच मध्ये मात्र कलाटणी देणारा हा खणखणीत असा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. तर बाय पाहिजे असेल तर 12 धावांची गरज आहे. 2 षटकारांच्या मदतीनं तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करण्याचा आता पुन्हा स्वप्न पाहायला लागले असतील सांगुर्लीकर, कारण असाच काहीसा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि याचमुळे मात्र जो चढ उतार असतो क्रिकेट मधला, जो सामन्यामधला, त्याचमुळे मात्र या खेळाची रंजकता आस्था गायत मात्र अजूनही प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. आणि या मैदानावर पाण्याची व्यवस्था करायची आहे. पप्या भाई जर्सी नंबर 6, फार मोठी मेहनत आहे. तेजसजी मात्रे यांची राईट हँड आहेत आणि पप्या भाईचे सुद्धा असिस्टंट आहेत. ते सीमारेषेजवळ आहेत. आणि सगळे जण फार मोठी मेहनत घेतात. जेव्हा 3 दिवस पाऊस झाला होता, या पावसामध्ये सुद्धा फार मोठी मेहनत घेतली होती. आमचे पप्याबाई असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, आणि नेहमीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल तांडेल असतील, महेश तांडेल यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. आमचे रोहित भोपी असतील, त्याचप्रमाणे अमोल गायके असतील, पप्पू ठोकळा दिसले नाहीयेत, परंतु त्यांचं फार मोठं सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. या सगळ्यांचं सहकार्यामुळेच आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकलो. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय सायकल, स्पोर्ट्स सायकल, हिमांशु इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्रजी भोईर कोळवाडी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे कबाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय सचिन शेठ घरत, पिंटा शेठ ज्यांनी आम्हाला स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिले, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मनोजी भुजबळ असतील, त्याचप्रमाणे अकुर्लीचे आमचे पंचायत समिती सदस्य भूपेंद्रजी पाटील असतील, त्यांचं आर्थिक सहाय्य, मैदानासाठी टँकरची व्यवस्था मात्र भूपेंद्रजी पाटील यांनी केली, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे मंगेश शेठ असतील 2820 ओम साईराम कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. निलेशजी कांबळे विचुंबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे रायगड प्रीमियर लीगचे आयोजक शिरोडण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेशजी वाकडीकर यांचं फार मोठं सहकार्य. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड ओळे यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. त्याचप्रमाणे वहाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौभाग्यवती पूजा समीर पाटील यांचं फार मोठं सहकार्य, समीरजी पाटील यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. संतोषजी म्हात्रे असतील, आमचे विजयजी म्हात्रे असतील बामणडोंगरी गावचे, त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या टी शर्ट्स आपण पाहताय ते अर्थातच अयन मोबाईल शॉप प्रोप्रायटर प्रतीक खुद्दार नांदगाव ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला. जाऊया मॅचच्या दिशेनं. 10 धावांची गरज आहे. इथे मात्र आडव्या पॅटनं काय झेल टिपलाय. सामन्याला कलाटणी देणारा हा झेल असू शकतो. अविनाशनं त्या ठिकाणी कमाल केले आणि अजूनही हा सामना मात्र आम्ही सोडलेला नाहीये असाच जणू हा झेल दाखवून दिलाय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अमर ठोकळला क्रीज सोडावी लागणार आहे. 5 चेंडू आणि 10 धाबा. हा मोठा फटका आला असता तर हा सामना सोपा झाला असता गावदेवी 11 सांगुर्ली टीम साठी, परंतु हे चढ उतार मात्र या मॅच मध्ये असेच आहेत. एखाद्या घाटाला सुद्धा एवढे वळण नसतात, तेवढे वळण गोरक्ष या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. कधी असं वाटतंय की सांगुर्ली संघ जिंकेल, त्यानंतर पुन्हा एकदा अकुर्ली संघाचं कमबॅक, पुन्हा सांगुर्ली अकुर्ली. आता मात्र या गावदेवी आज कोणाला पावणार हे मात्र उर्वरित 5 चेंडू नंतरच आपल्याला समजेल. आता लढावा लागेल. केतन देशमुख ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत, ही आशा आहे अजूनही सांगुर्ली टीम साठी. समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेळलाय. पहिली धाव वेगानं, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एक मोठा फटका या सामन्याचं गणित बिघडवू शकतो अकोर्ली टीमचं, परंतु काय गोलंदाजी झाले. नितीन दर्णेकर आज मात्र अष्टपैलू खेळ सादर करतोय. बॅटिंग करत असताना मात्र 42 धावा ठोकल्या आणि आता मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतले. या 42 धावांचं मला चीज करायचं आहे. काही झालं तरी पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच मिळू शकते जर नितीन दर्णेकरनं हा सामना जिंकून दिला. ऑब्व्हियसली काहीच डाऊट नसणार आहे त्याच्यामध्ये, कारण सर्वाधिक स्कोर मात्र त्याचा आहे, परंतु त्यासाठी त्याला सुद्धा संघर्ष करावा लागेल. उर्वरित 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. तर सामना बॉल आउट मध्ये खेळायची इच्छा असेल नांदगावची सांगुर्ली टीमची तर 8 धावा कराव्या लागतील. 4 चेंडू 9 धावा, बरोबरीसाठी 8. आणि फलंदाज मात्र मिलिंद वाघमारे, लेफ्ट हँडेड बॅट्समन. डावखुऱ्या त्याचा फलंदाज नितीन दर्णेकर.
फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र चुकी केले नितीन दर्णेकरनं. अशा सिच्युएशनला मॅच पाहायला गेलं तर तसं अकोली टीमच्या बाजूने थोडासा हा सामना झुकत असताना फुल टॉस बॉल टाकणं संघाला परवडणारं नव्हतं आणि या चुकीचा फायदा उठवला. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र आल्या आल्या मिलिंद वाघमारेनं मात्र छोटा पॅकेट बडा धमाका षटकार ठोकलाय आणि या षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 61. 3 धावांची गरज आहे आणि बाय हवी असेल तर 5 धावांची गरज आहे. तिसऱ्या राऊंड मध्ये खेळायचं असेल सांगुर्ली संघ तर तुम्हाला 5 धाबा काढावे लागतील आणि जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 3 धाबांची गरज आहे. कमालीची चुरस. अकुटप्प्याचा बॉल इथून मात्र स्क्वेअर कट केलाय. पॉइंट कडे बॉल चाललाय. इथून मात्र 2 धाबा पूर्ण आणि दुहेरी धावेनं सामना सेव्ह केलाय. सांगुर्ली टीमनं या सामन्यामध्ये इक्वल केलंय त्यामुळे सांगुर्ली संघ हरणार नाही हे निश्चित केलंय. परंतु एक षटकार मात्र मॅचचं कसं वाटोळं लावतंय हे सुद्धा त्या षटकारानं दाखवून दिलंय. जिंकण्यासाठी 1 धाब्याची गरज आहे आणि आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल. 63 धाबा झाल्यात. 63 धाबा झाल्यात. इथून मात्र सामना जिंकणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र सिंगल रन सांगुर्ली संघ जिंकतोय. गावदेवी 11 सांगुर्ली संघानं ही चित्त थरारक लढत मात्र जिंकले. जरी बाय मिळाली नसली म्हणून काय झालं सामना पुढच्या फेरीमध्ये तर खेळू शकतात आणि तेच मात्र केलंय. काय बॅटिंग केले. 5व्या क्रमांकावरून मिलिंद वाघमारेनं मात्र हा सामना जिंकून दिलाय आणि हा स्पर्धेमधला पहिला विजय मात्र नोंदवलाय. पराभवाच्या छायेमध्ये बराच वेळ सांगुर्ली संघ आपल्याला पाहायला मिळत होता परंतु हे चित्र असंच आहे. अनप्रेडिक्टेबल गेम का म्हटलं जातं आणि अनसर्टन्टी अविश्वसनीय खेळ आहे आणि हा सामना मात्र जिंकलाय तो गावदेवी 11 सांगुर्ली टीमनं. हताश होऊ नका कुर्लीकर, हताश होऊ नका. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. छोट्या छोट्या चुका झाल्या तुमच्याकडून, स्मॉल मिस्टेक्स, परंतु या छोट्या चुका सुधारवून तुम्ही मात्र पुढच्या स्पर्धांमध्ये पुढच्या सामन्यांमध्ये चमकदार खेळ अजून तुमचा चांगला हो यासाठी आम्ही मनापासून सदिच्छा देतोय, शुभेच्छा देतोय आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार मात्र जाईल. ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात मात्र या मॅचला करून दिली होती आणि लक्ष थोडंसं आटोक्यात आणलं होतं. 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं मात्र 9 बॉल मध्ये 30 धावा ठोकणारा सागर पारधी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर हा पुरस्कार मात्र सागर पारधीला जाणार. भले विजयापर्यंत पोहोचू शकला नाहीये परंतु जी स्टार्ट होती तर मी विनंती करतोय वहाळ